गडिंग्लजमधील उपजिल्हा रुग्णालयात रुग्णाला बाहेरची औषधे लिहून दिल्याने रुग्णाची हेळसांड झाली आहे. अशा आशयाची बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वत्र पसरली आहे. या प्रकाराची चौकशी करण्यासाठी आज शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टरांची व दाखल असलेल्या रुग्णांच्याकडून अधिक माहिती जाणून घेतली. त्यावेळी येथील घडलेला खरा प्रकार समोर आला आहे. याची माहिती शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सत्यवार्ता न्यूजशी बोलताना दिली आहे. तसेच जो काही घडलेला खरा प्रकार आहे तो जनतेसमोर सत्यवार्ता न्यूजच्या माध्यमातून सर्वांनी आणला आहे. माझी एक सर्व न्यूजवाल्यांना एक विनंती आहे की अतिउत्साहीपणा करून कोणत्याही गोष्टीची पूर्णपणे माहिती न घेता एखाद्या गोरगरिबांनी सांगितली म्हणून त्या गोष्टीची पूर्णपणे बाबा माहिती घ्या. डॉक्टर साहेब बसलेले असतात, दवाखाना आहे, दवाखान्यामध्ये डॉक्टर साहेबांना विचारून घ्या काय झालं बाबा, तुम्ही का गोळी दिला नाही, काय नाही, काय माहीत नाही, काय नाही. उगाच यायचा अतिउत्साहीपणा करायचा, आपल्या चॅनलला व्ह्यू किती जातील, लाईक किती जातील, या गोष्टीचं तुम्ही तारतम्य करू नका. इथं पूर्णपणे औषध मोफत आहे, केस पेपर मोफत आहे, सिटी स्कॅन मोफत आहे, पूर्णपणे सगळ्या गोष्टी, डॉक्टरची सेवा पण मोफत आहे. या गडिंग्लजमध्ये आता दुसऱ्या दवाखान्यात जर प्रायव्हेट दवाखान्यात जर दाखवायचं म्हटलं तर कमीत कमी 1000ची नोट खर्च होत्या, 500च्या 2 नोटा खर्च होत्या. ह्या परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी गोरगरिबांसाठी हे पूर्ण सुविधा ही शासकीय रुग्णालय मुफ्तमध्ये काढलेलं आहे. आणि आत्ता पालकमंत्री साहेबांनी म्हणजे आपले आरोग्यमंत्री, महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री साहेबांनी पूर्णपणे केस पेपर पण मुक्त केलेला आहे. एवढ्या सगळ्या सुविधा चालू असताना महाराष्ट्र राज्यात हे गडिंग्लजचं उपजिल्हा रुग्णालय 1 नंबरमध्ये आलेला आहे दवाखान्यामध्ये. आणि त्या पण तुम्ही त्याचं नाव बदनाम करत असला तर त्याला काय अर्थ नाही. तुमच्या चॅनलच्या स्वार्थासाठी किंवा चॅनलच्या माध्यमासाठी तुम्ही काय पण कोणाची पण बदनामी करू नका. एवढंच म्हणायचं आहे. नागरिकांची याच्यामार्फत काय होते, एखादा माणूस जर ते चॅनल बघितला की बाबा तिथं गोळी मिळत नाही म्हटल्यावर ते गरीब माणूस इकडे येणार नाही, तो कुठं तर कर्ज काढणार. व्याजदार माणूस कोणाचा सावकारकडे जाणार, तिच्याकडनं कर्ज काढणार, कर्ज काढून दवाखान्यात जाणार, त्याचे पैसे पात्र व्हायला नको. तर गरीबाचं काय तर सुविधा व्हायला पाहिजे, यासाठी काढलेला आहे, शासनानं काढलेला आहे, कुठं आपल्या घरचं नाही. तेव्हा ते शासनाची गरिबांची सुविधा व्हायला त्यात तुम्ही कुठं तर हे तुमच्या चॅनलच्या माध्यमासाठी, तुमच्या चॅनलच्या बाबा पूर्ण सगळं केंद्र लक्षित व्हायला काय तर करून खोट्या बदनामी करू नका शासनाची, परत शासनाच्या दवाखान्याची. ज्या गडिंग्लज उपजिल्हा रुग्णालयाने संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या सर्वाधिक शस्त्रक्रिया करून डंका वाजवला, ज्या उपरुग्णालयात संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम क्रमांक आला, ज्या रुग्णालयाचे डॉक्टर चंद्रकांत खोत असतील, इथला स्टाफ असेल जो संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे, अशा उपजिल्हा रुग्णालयातून काल एक गंभीर प्रकार समोर आला. ह्या उपजिल्हा रुग्णालयाची बदनामी करण्याचा एक संतापजनक प्रकार आपल्या इथं गडिंग्लजमध्ये दिसून आलेला आहे. त्यानिमित्ताने गडिंग्लजमधील हे सर्व शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते आता आपल्या सोबत आहेत. त्यांच्याकडून जाणून घ्या हा नेमका गंभीर प्रकार काय आहे. अशोक, काय सांगायला, गंभीर प्रकार नेमका काय घडला, कोणत्या संदर्भात आहे? हा गैरसमजुती आणि आमच्या आरोग्यमंत्र्यांची बदनामी करण्याच्या हेतूने हा विषय घेतलेला आहे. ज्या आरोग्यमंत्र्यांनी 15 दिवस इतकं चांगलं आरोग्यासाठी शिबिर आयोजित केली होती, त्याचा 150 रुग्णांनी ऑपरेशन घेऊन सक्सेस पूर्ण झाले. अशा पद्धतीने चांगलं काम होत असताना जाणून बुजून पालकमंत्र्यांची बदनामी करण्याचा हेतूने हा विषय घेतला जातो. जो व्यक्ती आरोप करतोय तो या सत्ताधारीतला आहे. त्यानं कमीत कमी भान राखलं पाहिजे की त्याच्याच राज्याचे मंत्री, आरोग्यमंत्री आहेत. जे काय प्रस्ताव मांडायचे असेल ते त्यांनी त्यांच्या आरोग्यमंत्र्याकडेही मागू शकतात. ह्या ठिकाणी आजरा, चंदगड, गडिंग्लज व कर्नाटक इतक्या बाहेरच्या जिल्ह्यातून, तालुक्यातून या ठिकाणी पेशंट चांगला लाभ घेत असतात. ह्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये 1 नंबर आपलं नाव झालेलं आहे. अशा ह्या रुग्णाची व्यवस्था चांगल्या पद्धतीने होत असताना या रुग्णालयाची बदनामी करण्याचा जो काय घाट घातला गेला, त्याचा पुढं ज्याने पूर्ण माहिती घेऊन ह्याविषयी त्याने आपलं हे मत मांडावं की परवाचे जे पेशंटचा विषय होता त्याचा खरोखर गांभीर्याने त्याने विषय घ्यावा की ते पेशंटला जो कुत्र्यांनी चावा घेतला होता तो लवकरात लवकर बरा व्हावा. ह्या हेतून डॉक्टरांनी त्यांना बाहेरच्या गोळ्या लिहून दिल्या होत्या की त्यामध्ये पल्स वगैरे होऊ नये म्हणून त्यांना गोळ्या लिहून दिल्या होत्या. नाही तर 8 दिवस या ठिकाणी ॲडमिट व्हा, इथं आम्ही उपचार करू. पण पेशंटची मानसिकता नव्हती की 8 दिवस या ठिकाणी ॲडमिट होण्याची. त्यासाठी डॉक्टरांनी त्यांच्या सल्ल्यानंच बाहेरच्या गोळ्या लिहून दिलेल्या आहेत. संजूदा, जर बाहेरच्या गोळ्या लिहून देण्याचा जर प्रकार घडलेला असेल तर हा गंभीरच प्रकार आहे. जर ते रुग्ण बघायला गेला तर तो अतिशय हलाखीच्या परिस्थितीला भाजीपाला विकणारी स्त्री आहे ती. नेमका हा प्रकार नेमका सविस्तर सांगा. आज
आमचे सरकार आल्यानंतर आरोग्यमंत्री आमचे प्रकाश आंबेडकर साहेब पालकमंत्री आणि आरोग्यमंत्री झाल्यानंतर या 100 कॉटमध्ये जे याचे केस पेपरचे जे पैसे घेत होते ते सुद्धा त्यांनी बंद केले. इतर आरोग्य सुविधा चांगल्या देण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. आज रुग्णालयाचा मोठा फायदा आमच्या पंचक्रोशीतल्या लोकांना होत आहे. त्यात सिटी स्कॅन असेल किंवा आता कार्डियक हे सुद्धा साहेबांनी इथं मंजूर करून दिलेलं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी होत असताना कुठली तरी किरकोळ गोष्ट धरून या यूट्यूबर्सनी सुद्धा त्याचा कुठंतरी विचार केला पाहिजे की काय चाललं आहे. जे चांगलं काम होतं आहे, आता गेल्याच महिन्यात घेतलेल्या शिबिराचे 150 रुग्णांनी त्याचं ऑपरेशनचा लाभ घेतला. पण ह्या गोष्टी ज्या आहेत त्याचा कधी प्रसिद्धी झाली नाही किंवा त्याचा मोठा लाभ जे लोकांना मिळाला त्याच्याबद्दल काही केलं नाही. पण ह्या अशा किरकोळ गोष्टी झाल्या आणि ते पण केलं कशा झालं का ह्याचा विचार न करता तिने यूट्यूबचा विषय घेतला, हे चुकीचं आहे. कारण का ह्या यूट्यूबर्सने फक्त विचारलं कुणाला की त्या पेशंट गरीब आहे हे तर सगळ्यांनाच माहीत आहे. आम्ही रोजच बघतो त्या पेशंटला. कारण का तिथं कोथिंबीर विकणारी ती मुलगी आहे हे आम्हाला सुद्धा माहीत आहे. ती गरीब आहे हे आम्हाला सुद्धा माहीत आहे. सगळ्या जनतेला सुद्धा माहीत आहे की ती गरीब मुलगी आहे. पण त्याच्या मागं जे राजकारण काय होतं, त्याच्या मागं जे कारण काय होतं की डॉक्टरांनी औषध दिल्यानंतर ती जी कुत्र्याने चावा घेतला तीच सांगते की मला एवढा मोठा चावा घेतला, माझा लटकात तोडला. मग एवढी मोठी जखम झाली असताना डॉक्टरांनी तिला इंजेक्शनं दिली, तिला जी आपल्याकडे अवेलेबल औषधं होती ती दिली. पण ते करत असताना तिला सांगितलं की याच्यासाठी तुला बाई इथं ॲडमिट व्हायला लागणार आहे 4 दिवस. तर ती ॲडमिट व्हायला तयार नव्हती. मग तिला सांगितलं की तू बाहेरनं दिलेली औषधं दिलेली घेशील का, लिहून दिलेली. तर घेतो म्हणून सांगितलं. घेतो म्हणून सांगितलं म्हणून डॉक्टरांनी तिला ती औषधं लिहून दिली. त्यामुळं हे घडलं. आणि तिथं जाऊन तिने कुणाला कसं काय सांगितलं काय माहीत नाही, मला औषधं लिहून दिली औषधं. पण ह्याचा मागचं काय होतं की ते मोठा चावा घेतल्यामुळं तिला इथं ॲडमिट करावं लागत होतं 4-5 दिवस. कारण का जी इंजेक्शन दिल्यात ते जर अँटीबायोटिक त्या लेवलचं दिलं नाही तर त्याला पुन्हा हे होऊ शकतं, म्हणजे इन्फेक्शन होऊन त्याचा पुन्हा त्याच्यात पू झाला किंवा पस झाला किंवा काय झालं तर याच्यासाठी ती एवढी महागाची अँटीबायोटिक तिला देण्याचं काम या डॉक्टरांनी केलं. ते पण विचारून पेशंट वय म्हटल्यानंतर तिच्याबरोबर आलेले त्यांना तर आता डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं की ते आलेले त्यांना फार गडबड होती की हिला बघा इंजेक्शन देऊन हिला कधी घरला घेऊन जाऊ. अशी परिस्थिती असताना हे सगळं असं घडलेलं असताना त्याचा हे केला नाही, म्हणजे लोकांपर्यंत पोचवायचं व्यवस्थित काम केलं नाही, हे चुकीचं केलं आहे. आणि अशा पद्धतीनं जर यूट्यूबवरनी सुद्धा कुठंतरी भान राखलं पाहिजे आणि याचा सगळ्यांनी विचार केला पाहिजे. आणि या पंचक्रोशीत या हॉस्पिटलसारख्या CPRच्या पेक्षाही इथं काम चांगलं चालू आहे. महाराष्ट्रानं अख्ख्या आपल्या या 100 कॉट हॉस्पिटल उपरुग्णालयाला एवढं मोठं अवॉर्डनं हे केलेलं आहे आणि सन्मानित केलेलं आहे. आणि गेल्या 2-4 वर्षाच्या पूर्वीचा इतिहास आणि आत्ताचा इतिहास बघितला तर खोतसाहेब आल्यापासून फार चांगलं काम चालू आहे आणि किती लोकांनी नावाजलेलं आहे. पण अशा लोकांनी आपल्या स्वतःच्या प्रसिद्धीसाठी असं काय करणं हे चुकीचं आहे. आणि इथनं पुढं असं काय करू नये आणि या रुग्णालयाचा लाभ जनतेला व्हावा हीच. आणि आमचे महायुतीचे सरकार यासाठी सक्षम आहे. पण महायुतीतल्याच एखाद्या कार्यकर्त्यांनी अशा पद्धतीचं वक्तव्य करणं हे पूर्णतः चुकीचं आहे. आणि तर आता आपल्यासोबत हे शिवसेना शिंदे पक्षाचे तालुकाध्यक्ष संजय संकपाळ बोलत होते. त्यांनी सांगितलेलं आहे आपल्याला जो काही गंभीर प्रकार घडला तो केवळ गैरसमजुतीतून घडलेला आहे. त्यामुळे आणि ज्या उपजिल्हा रुग्णालयाला संपूर्ण महाराष्ट्रात गौरवण्यात आलेलं आहे, मुख्यमंत्र्यांनी सन्मानित केलेलं आहे. तिथले डॉक्टर चंद्रकांत खोत असतील, स्टाफ असतील, अतिशय समजूतदारपणे नागरिकांची सेवा करत आहेत, जनतेला सेवा देत आहेत. त्यामुळे इथल्या त्या उपजिल्हा रुग्णालयाची बदनामी करत असताना थोडं तारतम्य बाळगणं हे गरजेचं आहे. सत्यवार्ता न्यूजसाठी धनंजय शेटके, गडिंग्लज.